हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे मला यूट्यूब चॅनलवर. आहे देखा ही चोखानी कणकी आणि आहेतच देखा साबुदाणा. तर 10 किलो आपले चोखाना पापड बनावना आहे तर त्यामुळे तसं आम्ही 250 साबुदाणा टाका. जास्ती साबुदाणा टाका त्यावर पापड चांगला येतात नाही. तर मी ही कणकी आणि साबुदाणा त्यावेळा मी घंटेवरती दईलयनो आणि आता देखा ते मी पीठ गायली राहणं शेने आपले येत असते. आता पापड बनवण्यात आपली खानदेशना पद्धत वेगळी राज पापड बनवणी आठेनी पद्धत वेगळी आहे गुजरातनी. तर ते काही ओवा येतात, जिरं आहे, ती आहे आणि पापड खार आहे आणि मीठचे आणि या मिरच्या येतच त्या ते मी मिक्सरमा दही काढत होते असले. आपलं जिरं आणि अजवाई मिक्सरमा दही काढ आणि मीठ, पापड खार आणि ती असं तपेला पाणी ठिसणी आणि या मिरच्या आपण मिक्सरमा दही लिहितात आम्ही असं तपलासमा पाणी ठिसणी कढाईमा पीठ गिरतास. आपला खानदेशमा डायरेक्ट चुला ठेवा बघणं आणि मस्त गच्च गिरीसनी बनवतास. पण आठी गुजरातमा वेगळी पद्धत छे आणि चुला चाला काही राहतात नाही. तर असं बाफीसनी पापड बनवतास म्हणजे मस्त येतच पापड. मिनी गाईसनी धरी देल छे 10 किलो होता ते तर 5 किलो लेल छे, 5 किलो दुसरा दिन पाणी चांगलं खै उकी जायचे आणि आता मी पीठ घेरस बरोबर देखा असं पाणी उकाईसनी टाकतास आणि कढाईमा असं तरी का पीठ घेरतास आटे. आणि इडलीना कुकर रास ना त्यांना मग आम्ही बाफाले ठेवतास. पीठ मस्त गिरायचा नाही, बारीक गिरायला नाही पीठ असं तरी का ते नाडे पीठ गिरतास. ते तसं अत्यंत गिरेला नाहीतच चांगलं मस्त गिरायला नाही. 2-3 जणीसनी घेरा आम्ही पीठ चांगलं पीठ मस्त गिराई घ्या कारण की जास्त पीठ होतं ते 10 किलोना पापड येतच. 5 किलो आते आणि 5 किलो दुसरा दिन ना ते काय व्यू टाकेल नाही आहे. पण या 5 किलोना आम्ही आज पापडे बनायला येतच. आपलं पीठ मग आता मस्त चिकन चटक गिराई घ्या. आता मी रुमालवरी चांगलं त्यातले दुमशा देस आणि मग जिथला गिटोया गाठाया होती तर बडा मिठी जाते बा असं रुमालवरी चांगला दुमशा दी चांगलं बस मसाले टाकस पिठले. बघा गुजरातमा अशा पद्धतीने आपण आडे बनवतस. आता पीठ आपलं चांगलं चिकन चटक होई घ्या आणि आपण आता इडलीना कुकरमा त्याला बाफाले ठेवू पिठले. रुमालवरी चांगला दुमशा देवाई घ्यात म्हणाला आणि आपण येतच ते चांगलं झाकी देत त्याला ते वल्ला रुमालवर. आता काय इडलीन कुकर असा तरी का मी बाकी टाकत त्याला पिठले. आता काय पीठ मस्त बाफाय द्यायचे असं परात मग डिश उलटी मारीकडे पीठ अख्खा निघेस आणि आता येतं असं पीठ मसाई देस तांब्यावरी आणि लोया बनाय देतील. मग आम्ही नेतच ते पापडे बनवसोत. बघा आता लोया बनाय दिला नाही आम्ही नेतं पापडे बनायला मिळतच.
गली में नहीं जेतस बाया ती देरानी आई भौजाई है ननीन है बड़ा जन्मीसनी पापड़े बनाए राहणं येतस. आपले बी तास ना घर जाणं पडस मग त्या बी आपला घर येतस मग पापडे बनावले. जिथलं जास्ती जण आहे तिथलं लवकर पापडे फटाफट लाटाय जातस आपल्याला. मस्त लाटाय राहतात पापड जिथला लाटा तिथला लाटाय राहतात पापड एकदम भारी मस्त. आई आत्या आहे आणि ते मंदिराने काकू आहे आणि बडाच ना घर जातस तेव्हा आपला घर बी बडा येतस. पापडे लाटायला मदत होई जास्त थोडीशी. जिथलं जास्त जण तिथं फटाफट पापडे लाटाय जातस. चला मग आता धाबावर जाऊत आपण पापडे सुकाळाले. आता का घास टाकेल होती मी घासवर पापडे टाकाना अर्थ म्हणजे आपलं साडीवर आपण पापडे टाकतोस तिथं वाकड्या माडा होई जातस ब असं. आणि घासवर पापडे टाका का सोडणं सोडत राहतं व्यवस्थित राहतात ब पापड. त्यासाठी गुजरात माहीत आणि घासवरच पापड टाकायला लावतस. मी लगीन करी म्हणू तर मला नवाईच लागे की असं घासवर काय पापड टाकतं ते त्यानं मतलब म्हणजे असं की त्या पापड साडीवर आपण टाकत त्या वाकडा येतातच घासवर येतो मस्त राहतं ब त्यामुळे ना गुजरातमध्ये की बडा घासवरच पापडे टाकतस. बघा संध्याकाळी लिहूनच दाबावर पापड मस्त सुकाय घ्या तापमा भराय राहणं येतस. ऊन भारी पडेल होतं त्यामुळे मस्त पापड खणखणीत सुकाय घेतात. आधी मी तुमले पापड भुंजी देखाडस आणि तडी पण देखाडस. आता तेल ठेव गरम करायला आणि आता मी पापड हा देखा आपला पापड मस्त तयार झाला आणि कितला मस्त फुलला. पापड होई घ्या कितला भारी पापड फुलला आपलावाला एकदम मस्त. देखा किती भारी मस्त फुलेलचे पापड. दकिरानात तुम्ही बी कितला भारी फुलेलचे पापड मस्त येलशेत पापड आपला तांदूळ. देखा आपला चोखाना पापड मस्त. देखा मग आपला या चोखाना पापड कितला मस्त फुलणार एकदम मस्त. आणि आपण त्यातले असं चिरी देखो देखा मस्त नरम लागी राहणार येतस या स्वाद बी मस्त लागतील. मग तुम्हाला मला व्हिडिओ आवडला होई तर मला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र जय खानदेश.